राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं इचलकरंजीतील नदीवेश नाका परिसरात कारवाई करत देशी विदेशी मद्याची अवैधरित्या निर्मिती करणाऱ्या एकाला अटक केली आहे। अविनाश गोलगंडे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाला इचलकरंजी नदीवेश नाका परिसरात एक जण बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्याची निर्मिती करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। या अनुषंगानं आज सकाळी छापा कारवाई करत देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले। अविनाश गोलगंडे असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून देशी विदेशी मद्याच्या बाटल्या, मद्य तयार करण्यासाठी लागणारं रसायन आणि साहित्य असा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक एस कोळी, MP खेत्री, अजित भोंगाळे, वैभव शिंदे यांनी कारवाई केली आहे।